भाग 3 वनवास कर्तव्याची परीक्षा. अयोध्या नगरी आनंदाने न्हाऊन निघाली होती, कारण राजा दशरथांनी ठरवलं होतं श्रीरामांचा राज्याभिषेक करायचा. संपूर्ण नगरी सजली होती. सर्वत्र उत्सवाचं वातावरण होतं. पण त्या आनंदावर अचानक काळं सावट आलं. राजा दशरथांची राणी कैकेयी तिच्या दासी मंथरेच्या बोलण्यात आली. मंथरेने तिच्या मनात विष पेरलं. जर राम राजा झाला तर तुझा पुत्र भरत मागे पडेल. कैकेयीचं मन बदललं. तिला आठवले ते 2 वर जे राजा दशरथांनी तिला पूर्वी दिले होते आणि तिने ते मागितले. पहिला वर भरताला राजा बनवा आणि दुसरा वर रामाला 14 वर्षाचा वनवास द्या. हे ऐकून राजा दशरथ हादरले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, पण त्यांनी दिलेलं वचन मोडू शकत नव्हते. जेव्हा रामांना हे समजलं तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वनवास स्वीकारला. ना राग ना दुःख, फक्त शांतता. राम म्हणाले, पित्याचं वचन हेच माझं कर्तव्य आहे. सीता हे ऐकून थांबली नाही. ती म्हणाली, मी तुमची अर्धांगिनी आहे. तुम्ही जिथे जाल तिथे मी असेन. लक्ष्मणही पुढे आले आणि तेही म्हणाले, मीही तुमच्यासोबत येणार. आणि अशा प्रकारे 3ही जण राजवाडा, सुख, वैभव सोडून वनाकडे निघाले. अयोध्या रडत होती. लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. राजा दशरथ तर रामाच्या विरहात तुटून गेले. रामांचा विचार करत करत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हा फक्त वनवास नव्हता, ही होती कर्तव्याची सर्वोच्च परीक्षा. एक राजा जो सहजपणे राज्य मिळवू शकत होता, पण त्याने निवडलं कर्तव्य आणि सत्य. ही कथा आपल्याला शिकवते, कर्तव्य मोठं की सुख? रामांनी कर्तव्य निवडलं. खरा महान तोच जो स्वतःच्या सुखापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देतो.